मी ज्ञानेश्वर पाटील डुमणे, संचालक राजे छत्रपती अकॅडमी, सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड तथा जिल्हा अध्यक्ष सैनिक फेडरेशन नांदेड। सर्वप्रथम युवा राज या यूट्यूब चॅनलचं मी राजे छत्रपती अकॅडमीच्या वतीने मी जाहीर आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की तुम्ही ग्रामीण भागामध्ये असलेल्या या अकॅडमीविषयी तुम्ही जे आज मुलाखतीविषयी या ठिकाणी आलात त्याबद्दल खरं म्हणजे मला आनंद वाटतोय, कारण केलेल्या कामाची पावती हीच आहे असं वाटते। खऱ्या अर्थाने 2026 म्हणजे हा वर्ष खऱ्या अर्थाने खूप काही विद्यार्थ्याला घडवण्यात गेला। जे मागील महिन्यामध्ये 24 मे 2026 रोजी जे मी कार्यक्रम घेतला होता, या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा, त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण, ठाण्याचे अपर जिल्हा अधिकारी हरिचंद्र पाटील, संधी अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर, श्रामजी राफोड साहेब, बळवंतराव पाटील बेटमळेकर, सगळे तालुक्यातील नगरसेवक, पत्रकार बांधव सर्व या ठिकाणी उपस्थित होते। पालक आणि पालकवर्ग, विद्यार्थी, आमचा स्टाफ सगळा प्रेझेंट होता। आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक प्रेरणा त्यांना मिळावी आणि त्या पालकांचा सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर त्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार व्हावा, हा एक कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता। आणि त्या कार्यक्रमामध्ये तकरीबन 65+ जवानांचा आम्ही सत्कार केलो आहे। त्यांच्या पालकांचा शाल शिल्प आणि मोमेंटो देऊन सत्कार केले। राजे छत्रपती अकॅडमीच्या माध्यमातून कमीत कमी 33 ते 34 विद्यार्थी या वर्षी महाराष्ट्र पोलीस दलात त्यांची निवड झाली आणि 55+ जवान भारतीय सैन्य दलात, स्टाफ सिलेक्शनमध्ये 16 जवानांची निवड झाली। अशी एकूण 80च्या वर विद्यार्थी या अकॅडमीतून माझे यशस्वी झाले आहेत आणि त्यांचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य असते। आणि कार्यक्रम हा घेतला हरकत नाही, परंतु जे मला आनंद या गोष्टीचा आहे की ग्रामीण डोंगराळ भागामध्ये गोरगरीब शेतकरी मजूरकार पालकांच्या या पाल्यांना जे मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जाऊन ते आपलं प्रशिक्षण घेऊ शकत नाहीत, खर्च होऊ शकत नाही, त्यांना आम्ही माफक फीसमध्ये त्यांना घडवण्याचे प्रयत्न करतोय आणि त्या गोष्टीचा पण आनंद वाटतो। कारण माणसाच्या आयुष्यामध्ये किती जरी पैसा कमावला, हे फक्त एक पैशाचा देवाणघेवाण नसतो, परंतु सामाजिक सेवा हे माणसाच्या मनामध्ये रुजून जाते। जे या ग्रामीण भागामध्ये आम्ही काम करतो, मी असेल, आमचे सर्व शिक्षक वृंद असतील, प्रामाणिकपणे अहोरात्र आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही प्रयत्न करतोय आणि यावर्षीसुद्धा पुढचा रिझल्ट आमचा मोठाच येईल, कारण का विद्यार्थ्यांना मोटिवेशन, त्यांच्या सगळे सोयीसुविधा आणि आमच्या अकॅडमीमध्ये पोलीस व सैन्य भरतीचे प्रत्येक विषयाचे आमच्यापाशी नोट्स किंवा त्यांची ग्राउंड किंवा त्यांचा सिलेबस शिक्षक स्वतंत्र आहेत, म्हणजे लेक्चरसुद्धा स्वतंत्र आहेत या ठिकाणी आणि ग्राउंडला आम्ही स्वतः डायरेक्टर आहे आणि सर्व व्यवस्था या ठिकाणी ग्रामीण भागात असल्यास तर सुद्धा खूप काही म्हणजे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून असा कुठलाही जिल्हा नाही त्या जिल्ह्यातलं विद्यार्थी या ठिकाणी माझ्यापाशी प्रशिक्षण घेत नाही असं, तर एवढंच मी बोलू इच्छितो। आणि इथूनसुद्धा ज्या बी भरती होतील ते प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू आणि मोठ्यात मोठा रिझल्ट देण्याचा प्रयत्न करू। आईवडिलांचे जे लेकरं स्वप्न घेऊन इथं या ठिकाणी येतात, ज्या आईवडिलांनी भरोसा करून आमच्यापाशी लेकरं ठेवतात, मुलगी असेल मुलगा असेल, कारण का या ठिकाणी दोघांची व्यवस्था, स्वतंत्र व्यवस्था आहे मुला मुलींची, आणि त्यांना घडवण्याचा या मनाच्या अंतःकरणातून आम्ही प्रयत्न करू आणि रिझल्ट आमचा नक्कीच असणार आहे 2026-27 सुद्धा। धन्यवाद, थँक्यू।